समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास चौथा अध्याय 6वा। जे भव भया करीती हरण आणि देहबुद्धी करीती चूर्ण, जे परमार्थाचे मूळ कारण ते हे सद्गुरु चरण साधका श्रीराम। सद्गुरु वचनी धरता सोय, तरी विषयाची होती निर्विषय। मनाचे निरोधन सहज होय, धरिता निष्ठा सद्गुरु वचनी श्रीराम। सद्गुरु मनासी दाविती वर्म, तेणे सर्वत्र पाहे ब्रह्म। त्याचे सर्व कर्म धर्म, तेथे श्रीराम स्वयं प्रगटे श्रीराम। ऐसे नियमाची होता हातवटी, मग मन न करी चावटी। द्वैतपणाची त्याची दृष्टी, मावळून जाई श्री सत्य श्रीराम। ऐसी सद्गुरु सत्तानुपम, निज दासा करी निरभ्रम। तयाचा गाद महिमा परम, पूर्व पुण्य जोडी तयाचे श्रीराम। ब्रह्मचैतन्यांचे सत्शिष्य परम, आनंद सागर हे दीक्षा नाम। गोविंद बुवा हे पूर्वीचे नाम, याही नामे कित्येक संबोधिती श्रीराम। संसार परमार्थ रूप कैसा करावा, हे पाहणे आहे ज्या मानवा। त्याने आनंद सागर पाहावा, ब्रह्मचैतन्य वदती दृष्टांती श्रीराम। संसारी असोनी विरक्त, ज्ञानी असोनी प्रेमळ भक्त। विवेक वैराग्य नांदे मूर्तिमंत, महान गुरुभक्त प्रसिद्ध हे श्रीराम। रामानंदांचे प्रथम दर्शन, जालनापुरी झाले हे वर्णन। तृतीय अध्यायारंभी जाण, आठव असेल तयांचा श्रीराम। आनंद सागरांची आई, ज्यांचा अधिकार सामान्य नाही। ब्रह्मचैतन्य कृपे पाही, त्यांनीही प्रवचन चर्चा करावी श्रीराम। एकदा श्री ब्रह्मचैतन्यांनी आगमन केले इंदूर संस्थानी। समागमे शिष्य संप्रदाय घेऊनी, आनंद सागरासह येती श्रीराम। इंदूरचे रामभाऊ शौचे, भाग येऊ दिले तयांचे। दर्शन झाले ब्रह्मचैतन्यांचे, म्हणती राम सेवे येथे राहावे श्रीराम। सेवा केल्या काही दिवशी, आज्ञा झाली रामभाऊसी। यापुढे आनंद सागरांचे सहवासी, राहावे तुम्ही मला वाटे श्रीराम। रामभाऊसी आनंद सागर घेऊन गेले बरोबर, ठेविले राम संस्थानावर। जालनापुरी सांभाळण्या श्रीराम। श्री आनंद सागरा भिक्षे कारणे, दूरग्रामी होते जाणे। वा भाकीत जाणवले का कोण जाणे, मातोश्रीसी पाचारिले श्रीराम। आई माझे मनीचा हित, तुझ पाशी सांगून ठेवत। आपली कृष्णा पांडुरंग बुवा प्रत, द्यावी ऐसे वाटते श्रीराम। मातोश्री म्हणाल्या गोविंदा, पांडुरंग बुवा लग्न न करी कदा। हे तू धरवणी काय फायदा, ऐसे गमे मज लागे श्रीराम। आनंद सागर म्हणती हा हेत पूर्ण करतील श्री ब्रह्मचैतन्यनाथ। तुम्ही जाऊन या तेथ चरणी विनंती करावी श्रीराम। दुसरे दिनी सूर्योदयास नैवेद्य केला श्रीरामरायास। सारोनिया भोजनास निघण्याची तयारी झाली श्रीराम। जाते वेळी रामरायाला साष्टांग नमस्कार केला। पाणी आले नयनाला, कान कळले कोणासी श्रीराम। मातेस नमुनी निघाले, जाते वेळेस मातेस म्हणाले, पांडुरंग बुवास पत्र दिले येथे राहावे तुम्हा पाशी श्रीराम। इतके बोलून निघाले, यथानुक्रमे मार्ग आक्रमू लागले। नांदुराग्रामी येऊनी पोहोचले, शिष्य होते समवेत श्रीराम। आनंद सागर म्हणती शिष्यासी, उदयिक जाणे आमचे गावासी। विसरू नका रामनामासी, तुकेच सर्वा मागतसे श्रीराम। शिष्य ते सद्गुरु विनवून, म्हणती उदयिक चंद्रग्रहण। सर्व काळसे शुभ दिन, कैसे जाणे घडेल श्रीराम। बरे आहे म्हणून राहिले, दुसरे दिनी ग्रहण लागले। महाराज एकांती बैसले, आसनावरी ध्यानस्थ श्रीराम। आनंद सागर म्हणती या रे चला, मोक्ष काल जवळ आला। सर्व करा राम भजनाला, त्वरा करा ये समयी श्रीराम। भजन चालले गदारोळी, जमली तेथे बहुत मंडळी। ग्रहण सुटले तये वेळी, हे ऐकले महाराजे श्रीराम। शके 1828 माघ शुद्ध पौर्णिमेस,
त्रिवार घेऊनी राम नामास श्री ब्रह्मचैतन्य रूपी मिळाले श्रीराम. भ्रम झाला म्हणती सकळ, कळले ना आपणा सद्गुरु बोल. सद्गुरु म्हणती मोक्षकाल जवळ, समजलो ग्रहणाचा मोक्षकाल श्रीराम. आनंद सागराचे अंत्यविधी, समयी भजन दिंड्याची झाली गर्दी. अंत्यदर्शना जनलोकाची मांदी, जमली रेघ मिळेना श्रीराम. ब्रह्मचैतन्यासी हे कळले, अतिशय मनी आनंदले. जालन्यास पत्र दिले गोंदावली, यावे म्हणून श्रीराम. आनंद सागराच्या मातोश्री गोंदावली साले आज्ञेपरी, समाधान केले नानापरी. ब्रह्मचैतन्य मातोश्रींचे श्रीराम समाधान केले नानापरी. ब्रह्मचैतन्य मातोश्रींचे श्रीराम. नंतर काही दिवसांनी आनंद सागरांच्या मातोश्रींनी सद्गुरु ब्रह्मचैतन्य चरणी आनंद सागरांचा हेतू कळविला श्रीराम. सद्गुरु ब्रह्मचैतन्य म्हणाले, माझे मनी हे कधी झाले. बरे झाले तुम्ही सांगितले राम, सत्य सर्व घडेल श्रीराम. गोष्ट काढू नका कोणी लग्नाची, मला काळजी आहे त्याची. पांडुरंग बुवा राहिल्या संस्थानाची, उर्जितावस्था होईल श्रीराम. लागलीच रामानंदा पत्रे गेली, पत्रदर्शनी यावे गोंदावली. पत्र देखताच तातडी केली, रामानंद आले गोंदावल्या श्रीराम. सद्गुरूंशी साष्टांग वंदिले, नम्रपणे उभे राहिले. सद्गुरूंनी रामानंदा पाहिले, म्हणती पांडुरंग बुवा आले फार बरे श्रीराम. ब्रह्मचैतन्य म्हणती पांडुरंग बुवा, आनंद सागराचा हेतू पुरवा. तेणे सुख होईल माझे जीवा, होकार द्याल तर सांगतो श्रीराम. रामानंद वदती श्री गुरुसी, आजवरी न उल्लंघिले आज्ञेसी. यापुढेही न घडो हे चरणापाशी, सत्य सत्य मागतसे श्रीराम. ब्रह्मचैतन्य म्हणती ऐकावे, जालना संस्थान सांभाळावे. राम भाऊ असती तुम्हा सवे, राम सर्व बरे करील श्रीराम. आणखीही एक ऐका, जटाभाराता ठेवू नका. मीच सांगितले ठेवण्या जरी का, मीच ठेवू नका सांगतो श्रीराम. जटाभार उतरविला सत्वर, ब्रह्मचर्य व्रत समाप्त चरणावर. करुणी केला नमस्कार, ब्रह्मचैतन्य मनी आनंदले श्रीराम. आनंद सागरांच्या आई, समागमे गेले रामानंद पाही. जालना संस्थानी राहुनी, सर्वही रामसेवा उत्कर्षे चालविली श्रीराम. आनंद सागरा पुत्र दोन, वडील पुत्र भैया साहेब जाण. दुसरे बाबुराव असती सान, राम उपासना चालविती अंबडासी श्रीराम. रामानंद आणि रामभाऊ महाराज, उपासना आणि काज. उणे न दिसे याचे चोज, सर्वतोमुखी ऐकू येई श्रीराम. श्रीरामानंद महाराजांनी जन मने आकर्षली बहु प्रकारांनी. उपासनेचा लळा लावून बहुत समुदाय मिळविला श्रीराम. पुढील समासी श्री गुरुराव, खेरड्यास करीती राम जन्मोत्सव. तेथील अद्भुत नवलाव, श्री गुरुवद्वितीयती सुरसे श्रीराम. तैठाईचा भजनानंद, देह भाव विसरले रामानंद. तो तेथील परमानंद, वर्णू न शके यथा तथ्य श्रीराम. परी रामानंद श्री सद्गुरु, निमित्त करुणी पुढे लेकरू. अशक्य ते शकतील करू, ऐसा अधिकार तयाचा श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे श्री आनंद सागर निर्याण श्री ब्रह्मचैतन्य आज्ञा वर्णनं नाम षष्ठाध्यायांतर्गतः चतुर्थ समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास 5वा अध्याय 6वा. श्री सद्गुरुनाथा उदारा, द्यावा चरणी अक्षय थारा. विषय वासनेचा वारा, बाधून देई परिपूर्णा. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. मागची एक ओवी अशी वाचावी. परी रामानंद श्री सद्गुरु, निमित्त करुणी पुढे लेकरू. अशक्य ते शकतील करू, ऐसा अधिकार तयांचा. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ.